राज्यामध्ये गृह खाते हे ढिसाळ झाले असून आज राज्यामध्ये भर दिवसा हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे। याला कारणीभूत राज्याचे गृहमंत्री ही आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे। परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने त्या युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात सरपंच देशमुख यांना सुद्धा मारहाण करण्यात आली व त्यात सरपंचांचा मृत्यू झाला। या सर्व घटना राज्यात घडत असून याकडे राज्याच्या गृहमंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात येत आहे। तर अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अरुण पाटील गावंडे, जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर, तालुका अध्यक्ष डॉक्टर अभय गावंडे यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही या आलेलो आहे ते शासनाच्या विरोधात शासनाची हे जे मोनोपोली चालू आहे, दादागिरी चालू आहे, या दादागिरीला हे घालण्यासाठी, आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। निर्गुण हत्या 2 ठिकाणी झालेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे हे जे अमित शहा हे जे दादागिरी करून देशात माज निर्माण करून राहिले आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि हे जे EVM आहे हे EVMचा वापर न करता आता बॅलेट पेपर त्यांचा काय इंटरेस्ट आहे मला माहीत नाही, परंतु का घेत नाही बॅलेट पेपर हे महत्त्वाचं आहे। हे सर 3-4 ह्या ज्या हे आहे त्याचं निवेदन आम्ही SDO साहेबांना दिलेलं आहे। यावर जातीने चौकशी करून यावर शासनाकडे पाठवावं आणि याच्या बाबतीत शासनाने त्याची दक्षता घ्यावी। असे आहेत की महाराष्ट्रामध्ये सध्या गृह मंत्रालय जे आहे ते गृह मंत्रालय पूर्ण झोपेत आहे आणि जे फडणवीस साहेबाकडे जे गृह खाते आहे ते पूर्ण झोपलेलं खातं आहे असं आम्हाला असं पाठवून राहिलं। कारण की महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामध्ये जो काही अतिशय संतोष देशमुख यांचा जो हत्या करण्यात जी आली आणि सोबतच परभणीला जे त्या सोमनाथ सूर्यवंशी जे होते त्यांना मारहाण करून त्यांचा जो पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला, तर अतिशय ह्या घृणास्पद घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत। आणि सोबतच अमित शहा यांनी संसदेमध्ये बाबासाहेबांच्या विरोधात जे काही वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं वक्तव्य आहे। आणि अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये खरोखरच या गुन्हेगारीचं राज्य आलेलं आहे काय किंवा गृहमंत्रालय झोपी गेलेलं आहे काय असा सर्वसामान्य जनतेचा समज झालेला आहे। आणि दुसरा विषय म्हणजे EVMचा सुद्धा विषय याच्यामध्ये आहे। संपूर्ण जनता महाराष्ट्रातली आश्चर्यचकित झालेली आहे की मतं आपण मारले महाविकास आघाडीला, मतं महायुतीला कसे काय गेले या संदर्भात सुद्धा जनता संभ्रमित आहे। या संदर्भात आम्ही आपले उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांना या संदर्भात निवेदन दिलं आहे। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे। आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचीसुद्धा या जिल्ह्याची आणि आमच्या तालुक्याची मागणी आहे। यासाठी जमलेलो आहो की देशाच्या गृहमंत्रीने संसदेमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे बाबासाहेबविषयी, तर आमची अशी डिमांड आहे की त्यांनी पूर्ण देशाच्या जनतेची माफी मागावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा। दुसरा असा आहे की महाराष्ट्रामध्ये UP राज्य आलेलं आहे, जंगल राज्य आलेलं आहे, इथं संतोष देशमुखची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। तसंही कसं झालेलं आहे की तिथं सूर्यवंशींची त्यांची संशयास्पद मृत्यू झालेली आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचे जे गुन्हेगार आहे त्यांना सजा मिळाली पाहिजे आणि जे पीडित लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि तिसरा विषय, मेन विषय आमचा असा एक विषय हे आहे त्यामध्ये की सध्याची जे निवडणूक आहे लोकांच्या त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे। ते निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी। कारण कसं आहे, ज्यावेळी हिंदुस्थानमध्ये इंग्रज होते त्यावेळी ज्या लोकांनी बुलेट खाल्ले नाही, बुलेट पासून जे घाबरलेले आहे सध्या ते लोक बॅलेटपासून घाबरतात आहे। आमची अशी डिमांड आहे की पुढचे जे निवडणूक आहे ते बॅलेट पेपरवर व्हावा। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।